मराठा आंदोलनाच्या विरोधातील याचिकांवर थोड्याच वेळामध्ये हायकोर्टात सुनावणी। 3 याचिकांवर सुनावणी पार पडणार, कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष। सुनावणीसाठी गुणरत्न सदावर्ते मुंबई हायकोर्टात दाखल। मुख्यमंत्री मराठा नाहीत म्हणून घडवून आणलं जातंय, काल सदावर्तेंचा युक्तिवाद। मराठा आंदोलकांच्या वतीने वकील सतीश माने सुनावणीला उपस्थित राहणार, तसेच आशिष गायकवाड, श्रीराम पिंगळे हे वकील सुद्धा बाजू मांडतील। वीरेंद्र पवार यांची माहिती। आजपर्यंत एखाद्या पक्षाचे प्रवक्ते हायकोर्टाच्या खुर्चीवर विराजमान झाल्याचं दिसलं नव्हतं। मुंबई मराठी माणसांची उच्च न्यायालयाने भान ठेवणं गरजेचं, कोर्टाच्या आदेशावर संजय राऊतांचं वक्तव्य। कोर्टाचा आदेश आणि जरांगेंच्या सूचनेनंतर सीएसएमटी स्थानक परिसरामधील रस्ते मोकळे, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, तर सीएसएमटी मधून आंदोलक बाहेर पडण्यास सुरुवात। आमचा त्रास होतोय का? आंदोलकांकडून लोकलमधल्या प्रवाशांना विचारणा, तर त्रास होत नसल्याचं लोकलमधील प्रवाशांचं उत्तर। लवकरात लवकर आझाद मैदान खाली करा, मुंबई पोलिसांची जरांगेंना नोटीस। मनोज जरांगेंनी पोलिसांची नोटीस नाकारली, जरांगेंनी पोलिसांच्या नोटीशीवर सही केली नाही। आझाद मैदानामधून हुसकून लावल्यास सरकारला महागात पडेल, मी मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही, मनोज जरांगे यांचा निर्धार। फडणवीसांनी शिवसेना फोडून घरातच आग लावली आहे, आंदोलन चिघळावं यासाठी मंत्रिमंडळातल्याच शक्ती काम करतायत, अमित शहांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही, संजय राऊत यांचा दावा। देवेंद्र फडणवीस कुटील डाव खेळतायत, आंदोलकांना त्रास देऊनही आमच्या मनात फडणवीसांबद्दल कटुता नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, पोलिसांनी जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू, मनोज जरांगे आमरण उपोषणावर ठाम। मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही, 4 आयोगांचा अहवाल, मागास नसल्यानं कुणबी ओबीसीत येऊ शकत नाहीत, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, भुजबळांची मागणी। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू, मराठा आरक्षण उपसमितीच्या सदस्यांसह शिंदे समितीचे सदस्य उपस्थित, सरकारचा शिष्टमंडळ आज जरांगे यांना भेटण्याची शक्यता। विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा मंत्री विखे पाटील यांच्या भेटीला दाखल, राधाकृष्ण विखे पाटील उपसमितीचे अध्यक्ष असल्यामुळे भेटीला महत्त्व। राज्य सरकार नवा GR काढण्याच्या तयारीत, कुणबी नोंदी असल्यास किंवा गावातील कुणबी प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्र दिल्यास कुणबी प्रमाणपत्र मिळेल, सूत्रांची माहिती। आझाद मैदानामध्ये भगवं उपकरणं फडकवत आंदोलकांचा जरांगे पाटलांना पाठिंबा, तर मराठा समाजाला कलंक लागेल अशी कोणतीही गोष्ट करणार नाही, आंदोलकांची शपथ। आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाही, कोर्टाचे आदेश येताच आम्ही वाहनं हटवली, मनोज जरांगेंचं वक्तव्य। जे फ्लायओव्हरवरची वाहतूक सुद्धा आज सकाळपासून सुरळीत सुरू, काल रस्त्यावर आंदोलकांची गर्दी झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती। आपचे आमदार संजय सिंह यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, जरांगेंचं आंदोलन आता देशाचं आंदोलन, संजय सिंह यांची प्रतिक्रिया। वाशी टोल नाक्यावर गाड्यांची तपासणी, फक्त अन्नपदार्थ असणाऱ्या गाड्यांनाच टोल नाक्यावरून मुंबईमध्ये परवानगी, उर्वरित गाड्यांना पार्किंगच्या ठिकाणी गाड्या पार्क करण्याच्या पोलिसांच्या सूचना। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आंदोलकांची गर्दी, समुद्रकिनारी उतरू नका, मुंबई पोलिसांच्या आंदोलकांना सूचना। मंत्रालयाच्या बाहेरील सुरक्षेत मोठी वाढ, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची खबरदारी। जुहू बस स्थानकाजवळ बीएसटी प्रवासी आणि आंदोलकांमध्ये राडा, अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये पोलिसात गुन्हा दाखल, घटनेत बेस्ट बसच्या काचाही फोडल्याचा प्रकार। सोलापुरात मुरुम उपसणारे ग्रामस्थ आणि पोलीस उपअधीक्षकांमध्ये शाब्दिक वाद, कारवाई करू नका, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सोलापूर पोलीस उपअधीक्षकांना व्हिडिओ कॉल, मुरुम उपसा बंद करण्याच्या सूचना देऊन पोलिसांनी वादावर पडदा टाकला। नागपुरात सुरू असलेल्या ओबीसींच्या साखळी उपोषणाचा आज 4था दिवस, ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा। मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा, पुन्हा एकदा मतचोरीच्या मुद्द्यावर मोठा खुलासा करण्याची शक्यता।
सोन्या चांदीच्या दराचा नवा उच्चांक. सोन्याचा दर प्रतितोळा 1,08,000 रुपयांपर्यंत, तर 1 किलो चांदीसाठी 1,25,000 रुपये मोजावे लागतील. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अडचणीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय सुहानाकडून अलिबागमध्ये जमिनीची खरेदी. शासनाकडून लागवडीसाठी देण्यात आलेल्या जमिनीची खरेदी. अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे हाहाकार. 6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भीषण भूकंप. 1,100 लोकांचा मृत्यू.